चला आज आपण कोणतंही वाटण न वापरता चण्याची सुकी भाजी कशी बनवायची ते पाहूया. तर तेल गरम करून याच्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिंग, बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे. चांगला परतून घ्यायचा आहे पहिल्यांदा कांदा. ठेचलेला लसूण आणि अद्रक टाकायचं आहे. लसूण जास्त वापरायचं आहे, अद्रक थोडंसं कमी टाकायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचा आहे एक बारीक कापलेला टॅमॅटो. कांदा, टॅमॅटो आता चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मसाले टाकायचे. तर हळद पावडर, धना पावडर, जिरा पावडर आणि मसाला टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं पाणी टाकून हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आता मसाला परतून झाला की याच्यामध्ये टाकायचा आहे कोथिंबीर, ती पण चांगली परतून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मी चणे रात्रभर भिजत ठेवले. त्याच्यानंतर कुकरमध्ये 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि चणे भिजायला ठेवताना गरम पाण्यात ठेवायचे, म्हणजे चणे चांगले भिजतात आणि लवकर शिजतात. एक बटाटा मी त्याच्यावरच शिजायला ठेवलेला, तो मऊ करून टाकायचा हाताने, थोडा हाताने मॅश करायचा. थोडासा गूळ टाकायचा अर्धा चमचाभर आणि आता आपल्याला झाकण ठेवून 10 मिनिटं भाजी शिजवून द्यायची आहे. कोणतंही वाटण न घालता सुद्धा भाजी छान बनते ही. आता वरून टाकायचे आहे आपल्याला याच्यामध्ये कसुरी मेथी असेल तर टाका, थोडीशी कोथिंबीर टाकायची. चांगलं मिक्स करायचं आहे आणि मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. अशी भाजी बनवून बघा, फार छान लागते खायला.